कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही इरा कशी नाही आली अजून? अगं निखिलला भेटायला गेलीये ना, येईल ती। हा घ्या बडीशोप घ्या। तसंही बरं आहे म्हणा, ती घरी नसली की शांतता तरी असते घरी। अगं आई काय बोलतेस तू? अगं खरं आहे तिचं म्हणणं। ती घरात असली ना की सारखं नुसतं तेच 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 तुणतुणं वाजवत असते। मला तर कळतच नाही, माझ्या इथे असण्याचा तिला इतका का त्रास होतो? असं का वागते ती? अक्षरा, मला एक सांग, तुमच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अधिपती भुवनेश्वरी बाईंच्याच बाजूने होते ना? ते तसंच वागतात आई, त्यांना त्यांच्या पलीकडे काही जगच दिसत नाही। तू जर असं म्हणतेस तर मला एक कळत नाही की ते इथे का असतात, आणि इराच्या बोलण्यात पण ते आलं की ते सतत येतात इथे म्हणून। ते काही मला माहित नाही। अगं पण अक्षरा, यातून सरळ सरळ अर्थ काय निघतो की त्यांना तुझ्याविषयी काहीतरी वाटतं ना? मला नाही वाटत तसं आहे। हे बघ, तू त्या इरासारखं इरेला पेटू नकोस। तू बोलल्या बोलल्या त्यांनी निखिलला कामावर घेतलं ना परत। हे बघ अक्षरा, त्यांचं प्रेम आहे ग तुझ्यावर, मग त्यांना तुझ्याविषयी काळजी वाटणारच नाही का? काळजी असेल तर ती काळजी दिसायलाही हवी ना। अगं अजूनही काही तुटलेलं नाही हे सगळं। बघ, आपणही थोडं नमतं घ्यायला हवं ना। बाबा मी तेच म्हणतेय, इथे नमतं घेण्याचा किंवा अडून राहण्याचा प्रश्नच येत नाही। प्रश्न हा आहे की माझी बाजू सत्याची आहे की नाही, आणि मला माहिती आहे माझी बाजू सत्याची, फक्त मी ते अजून सिद्ध नाही करू शकले। अजून म्हणजे मी ते सिद्ध करून दाखवणारच आहे, म्हणून मी अजून असं म्हटले। माझे प्रयत्न सुरू आहेत आई। अक्षू, तू हे भलतीकडेच नेतेस असं मला वाटतंय। अगं ते अधिपती एवढ्या काळजीने येतात इथे। आईच्या भीतीने ते बोलत नसतील कदाचित, पण याचा अर्थ त्यांनी तुला वाऱ्यावर सोडलाय असं तर होत नाही ना? तुझ्या काळजीपोटीच ते इथे येत आहेत ना? बाबा ते तुम्हीच त्यांना विचारा, ही काळजी आहे की गिल्ट आहे त्यांच्या मनात। अक्षरा, तू आता भलतेच काहीतरी अर्थ काढतेस ग। अगं आई तसं नाहीये। हे बघ, काळजी करण्यात आणि मनात नुसतं गिल्ट असण्यात फरक आहे। जेव्हा माणूस समोरच्याची काळजी करतो ना, तेव्हा तो फक्त समोरच्याचा विचार करतो। पण जर अधिपती हे सगळं गिल्ट पोटी करत असतील तर ते अजूनही स्वतःचाच विचार करतायत, माझा नाही। आणि जोपर्यंत मला हे कळत नाही की त्यांना माझी काळजी आहे की त्यांच्या मनात फक्त गिल्ट आहे, तोपर्यंत त्यांच्या कुठल्याच वागण्याचा मी कसलाच अर्थ काढणार नाही। आणि तुम्ही काढू नका। झोपूया आता आपण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।